इचलकरंजीमध्ये लवकरात लवकर भव्य न्याय संकुल उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल तोष्णीवाल यांची ग्वाही। महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या इचलकरंजीमध्ये न्याय संकुलाच्या जागेबाबतचा शासन आदेश जाहीर झाला असून लवकरात लवकर सर्व सोयींयुक्त भव्य न्याय संकुल उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल यांनी दिले। इचलकरंजीमध्ये न्यायालयीन प्रकरणांची, न्यायाधीशांची व वकील तसेच पक्षकारांची वाढती संख्या विचारात घेता त्या प्रमाणात न्यायालयीन इमारतीची उपलब्धता नसल्याने सर्वांचीच गैरसोय होत असून पार्किंगसह विविध समस्या दूर करण्यासाठी व इचलकरंजीमध्ये सध्या न्यायदानाचे कार्य 2 वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असल्याने तातडीने न्याय संकुल होणे गरजेचे आहे। इचलकरंजी बार असोसिएशनच्या सर्व सभासदांच्या प्रयत्नाने न्याय संकुलाच्या जागेबाबतचा शासन आदेश जाहीर झाला असून न्याय संकुलाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागल्याने सर्व वकील व पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। न्याय संकुलासाठी गेली अनेक वर्षे दी इचलकरंजी बार असोसिएशन प्रयत्नशील असून अखेर शासनाने न्याय संकुलाचा मार्ग मोकळा केला आहे। न्याय संकुलाचे कामासाठी विविध शासकीय अधिकारी, इचलकरंजी महानगरपालिका, इचलकरंजीचे आजी व माजी लोकप्रतिनिधींसह सहकार्य करणाऱ्या सर्व मंडळींचे बार असोसिएशनने आभार मानले आहेत। यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, विद्यमान खासदार श्री धैर्यशील माने, विद्यमान आमदार श्री राहुल आवाडे, श्री रवींद्र माने, माजी आमदार श्री प्रकाशराव आवाडे, श्री सुरेशराव हळवणकर, इचलकरंजीचे सुपुत्र माननीय विकास खारगे IAS, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष सीनियर ॲडव्होकेट श्री विवेकानंद घाटगे व ॲडव्होकेट श्री संग्राम देसाई, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री VR पाटील, सेक्रेटरी ॲडव्होकेट श्री मनोज पाटील, इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर श्री उदय धातुंडे, उपमहापौर ॲडव्होकेट श्री अनिल डाळ्या, आयुक्त सौ पल्लवी पाटील मॅडम, अतिरिक्त आयुक्त सौ सुषमा शिंदे मॅडम, नगर रचनाकार श्री प्रशांत भोसले, श्री हरिश्चंद्र पाटील, प्रांताधिकारी श्री दीपक शिंदे, अप्पर तहसीलदार श्री महेश खिलारे, स्वर्गीय ॲडव्होकेट श्री इरसाले, सर्व न्यायालयीन अधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, महानगरपालिका अधिकारी व इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व माजी अध्यक्ष व सर्व सभासदांचे मार्गदर्शन व योगदान लाभल्याची कृतज्ञतेची भावना ॲडव्होकेट राजगोपाल तोष्णीवाल यांनी व्यक्त केली व त्या सर्व मान्यवरांच्या सहकार्याने इचलकरंजीमध्ये सर्व सोयींयुक्त भव्य न्याय संकुल बांधण्याचा मानस बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री राजगोपाल रामानंद तोष्णीवाल यांनी व्यक्त केला। यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली। सदर सभेस इचलकरंजी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाराम सुतार व सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित माने, जॉइंट सेक्रेटरी ॲडव्होकेट आदित्य मुदगल, खजिनदार ॲडव्होकेट विजय शिंगारे, ॲडव्होकेट राहुल काटकर, ॲडव्होकेट शैलेंद्र रजपूत, ॲडव्होकेट महेश कांबळे, महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट दीपाली हणबर, सर्व माजी अध्यक्ष, सीनियर वकिलांसह सर्व वकील सभासद व बारचे क्लार्क प्रवीण भाऊ फगरे उपस्थित होते। नमस्कार। या ठिकाणी न्याय संकुल होण्यासाठी 2018 पासून प्रचंड प्रयत्न या बारचे चालले होते आणि त्याला आज यश आलेलं आहे। शासनाचं जवळजवळ 3 हेक्टर पेक्षा जास्त जागा शासनानं आम्हाला महानगरपालिकेची मिळवून दिलेली आहे। त्या शासनाचा आम्ही प्रचंड निश्चितपणे या ठिकाणी जाहीर सत्कार करू इच्छितो। शासन प्रतिनिधी, खासदार आमदार, माजी खासदार आमदार आणि सर्व नगरसेवक यांनी आम्हाला प्रचंड सहकार्य केलं आहे। या बारच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केलं आहे, त्यांचाही आभार आहे। आणि या ठिकाणी मोठ्यात मोठं न्याय संकुल आम्ही व्हाईट हाऊस म्हणतो अण्णांच्या भाषेमध्ये, ते पाहण्यासाठी आमचे आजचे अध्यक्ष हे निश्चितपणे प्रयत्न करतील, तोष्णीवाल साहेब आणि त्यांची मंडळी, आणि आम्ही भविष्यामध्ये त्यांना सहकार्य करू। धन्यवाद।